पालकमंत्री हसन मुश्रीफ हे इचलकरंजी पूर परिस्थिती पाहायला आल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांचे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाहन चालकात किरकोळ कारणावरून झालेली मारामारी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली। किंबहुना इचलकरंजीची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेने मलिन झाली। त्यामुळे आमदार खासदारांसह या दोन्ही वाहन चालकांचा इचलकरंजीतील ज्येष्ठ नेते सागर चाळके यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। इचलकरंजीतील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा पूरग्रस्त नागरिकांचे सांत्वन करण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत, मात्र आवाडे माने यांचे काही वेगळेच सुरू आहे असे चित्र काल इचलकरंजी वासियांना पाहायला मिळाले। पूरग्रस्त नागरिकांना कसा दिलासा देता येईल किंवा ही परिस्थिती कशी हाताळायची हे पाहण्याऐवजी हे दोन्ही चालक किरकोळ कारणावरून मारामारी करण्यात व्यस्त आहेत। ही अशोभनीय बाब आहे असेही त्यांनी नमूद केले। आज या ठिकाणी एकूण सगळी परिस्थिती बघितली। आता कालच या ठिकाणी पालकमंत्री येऊन गेले आणि पालकमंत्री आल्यानंतर संध्याकाळी सगळ्या न्यूजला आम्हाला बातमी बघायला मिळाली की खासदार आणि आमदारांच्या ड्रायव्हरांनी या ठिकाणी मारामारी केली। म्हणजे या ठिकाणी शहराच्या पूरग्रस्त लोकांना भेट द्यायला आल्यानंतर आपण या ठिकाणी कोणत्या संस्कृतीचे दर्शन हे खासदार आणि आमदारांचे जे ड्रायव्हर आहेत त्या शहराला घडवतात। आज पूरग्रस्त अडचणीत आहेत, त्यांना त्रास होतोय आणि त्यांना सांत्वन करण्यासाठी बघण्यासाठी आपण आल्यानंतर या ठिकाणी हे दोन ड्रायव्हर मारामारी करतात। त्याची बातमी अखंड महाराष्ट्रभर पसरते आणि मग शहरामध्ये त्रासदायक सगळे चालू असताना हे आमदार खासदारांचे ड्रायव्हरांना जरा सुद्धा कळत नाही किंवा हे जे काम करणारे जे आमदार खासदार आहेत यांना सुद्धा कसं काय लक्षात येत नाही की आपण कोणत्या मार्गाने इचलकरंजी शहराला न्यालोय। आणि काल पूरग्रस्तामध्ये आपल्या इचलकरंजी शहराची महाराष्ट्रभर बदनामी करण्याचं काम या आमदार आणि खासदारांच्या ड्रायव्हरने केले। त्यामुळं सर्वप्रथम मी त्या दोघांचा निषेध करतो, आमदार आणि खासदारांचा, की आपण शहरामध्ये जे वेगळ्या प्रकृतीचं या ठिकाणी आपलं जे कृत्य दाखवत आहे ते चुकीचं आहे आणि इचलकरंजी शहराला काळीमा फासणारं कृत्य आपल्या हातून घडले। एकूण पाण्याचा वेग आणि पाण्याची परिस्थिती वगैरे आता इथून पाणी वाढणार नाही असं सर्व परमेश्वराची आपण प्रार्थना करूया आणि लवकरात लवकर जे पूरग्रस्त जे आमचे मंडळी आहेत, आमचे नागरिक आहेत, त्यांना लवकरात लवकर पुराचं पाणी कमी होऊन त्यांच्या घरी सुखाने जाण्यासाठी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो।